महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन तालुक्यात जिओ मोबाईलची सेवा वारंवार ठप्प, ग्राहकांमधून नाराजी। जिओचे सिम पोर्ट करण्याची प्रक्रिया वाढणार। श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये जिओ मोबाईलची सेवा वारंवार ठप्प होत असल्याने ग्राहकांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे। आठवड्यातून 3 ते 4 वेळा 2-2, 3-3 तास जिओची मोबाईल सेवा ठप्प झालेली असते। त्यामुळे ग्राहकांचे अनेक व्यवहार अडकून पडतात, तर जिओचे नेट वापरण्याना देखील आपले कामकाज बंद ठेवावे लागते। श्रीवर्धन तालुक्यात जिओ मोबाईलची सेवा सर्वत्र उपलब्ध असल्याने बहुतांश ग्राहकांनी जिओचे सिम कार्ड घेतलेले आहे। जिओ मोबाईलची 5G सेवा उपलब्ध असल्यामुळे अनेक नेटकरी जिओ मोबाईलचा वापर करताना दिसून येतात। मात्र मागील 2 महिन्यांपासून जिओ मोबाईलकडून कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे वेळेवर होत नसल्या कारणाने मोबाईल सेवा वारंवार ठप्प होत आहे। याबाबत जिओच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सुद्धा ग्राहकांना योग्य ते उत्तर दिले जात नाही किंवा अनेक वेळा लाईन व्यस्त असल्याचे सांगण्यात येते। त्यामुळे ग्राहकांनी जिओ मोबाईलचे सिम पोर्ट करून अन्य कंपन्यांमध्ये बदलण्याचे सत्र सुरू केले आहे। तरी जिओ मोबाईल कंपनीने आपल्या सेवेत सुधारणा करण्याची मागणी ग्राहकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।